गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे सकाळचे रिच्युअल्स कंप्लीट केले आणि त्याच्यानंतर बाहेर फिरायला गेले आणि नेमकं मला तिथे दिसला सरडा. आता सरपटणारे प्राणी दिसले ना माझ्या अंगावरती काटाच येतो आणि परवा रात्री जेव्हा फिरून आले तेव्हा साप दिसला, तेव्हाही असं झालं माझ्यासोबत. क्विकमध्येच ब्रेकफास्टमध्ये ओट्सचा चिला बनवला होता, त्याची रेसिपी शेअर करते. ओट्सच्या पावडरमध्ये चटणी, मीठ, हळद आणि बेसिक मसाले ॲड केले. त्यामध्ये कांदा, टोमॅटो घातला. पनीर ऑप्शनल आहे, घातलं चालेल किंवा नाही. आणि त्यानंतर पाणी थोडं थोडं ॲड करत त्याचा एक बॅटर बनवला आणि ओट्सचा चिला बनवला. ब्रेकफास्टसाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर भाकरीचं पीठ संपलं होतं म्हणून इथे ज्वारी क्लीन करून घेतली आणि ती दळायला द्यायचं होतं. सोबतच आमच्याकडे गेस्ट आले होते, त्यांनासुद्धा आम्हाला म्युझियमच्या इथे सोडायचं होतं म्हणून बाहेर पडलो. वाटेत मग काही जांभळं सध्या सीझन असल्यामुळे नरेंद्र तर सारखंच आणतात. माझ्यासाठी रताळी घेतली आणि जेव्हा आम्ही गेलो होतो स्टार बाजारमध्ये तिथे चॉकलेट्स पाहून राजनंदिनीचा असं काही दंगा सुरू झाला. येताना 2 आम्ही झाडं घेतली कारण कुंड्यांमध्ये बरेच दिवस लावायचं बाकी होतं. माझं हे रात्रीचं डिनर होतं, ते कंप्लीट करून मुलींना आम्ही सोडायला गेलो कारण त्या मुंबईला रिटर्न जात होत्या. कोल्हापूर फिरण्यासाठी आल्या होत्या त्या. माझ्या मम्मीच्या मामांची मुलगी आहे आणि तिच्या 2 फ्रेंड्स होत्या या. तर राजनंदिनी 2 दिवस खूप छान त्यांच्यामध्ये रुळली होती. त्यांना मी तिथे ड्रॉप केलं आणि मी रेल्वे स्टेशनला कोल्हापूरमध्ये इतके दिवस असून फक्त दुसऱ्यांदा गेले होते आज. घरातून जसे आहे तशा अवस्थेत आले होते मी त्यांना सोडायला. घरी आल्यावर राजनंदिनी आणि नरेंद्रचं जेवण बनवलं, ते दोघं जेवले आणि मग राजनंदिनीला बाल्कनीमध्ये घेऊन गेलो होतो चंद्र दाखवायला. तिथे इतका वेळ घालवला ना मी. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.